ही भाजी बनवण्यासाठी इथे मी घेतलाय अर्धा किलो फुलकोबी। हा कोबी आपल्याला छान चिरून घ्यायचा आहे, शक्य असेल तेवढा बारीक चिरायचा। आता या फुलकोबीमध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे, भरपूर गरम असं पाणी टाकायचं। यामुळे काय होईल, कोबीमध्ये बऱ्याचदा बारीक सारीक आळ्या असतात ज्या आपल्याला दिसत नाहीत, तर ते या गरम पाण्यामुळे वरती तरंगून येतात। थोडंसं मीठ टाकायचं, ज्यामुळे जी काही घाण असेल ती सुद्धा निघून जाईल। हे आपल्याला असंच 10 मिनिटं ठेवायचं आहे आणि 10 मिनिटानंतर हा जो कोबी आहे हा आपल्याला 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर आता कोबी धुवून झालेला आहे। आता इथे कढईमध्ये मी 2 छोटे चमचे तेल घेतलंय। सुरुवातीला खूप जास्त तेल लागत नाही आणि शक्य असेल तर ही भाजी बनवताना जाड कढई वापरा। आता ह्या तेलामध्ये आपण जो धुवून घेतलेला कोबी होता तो टाकला। ही कोबी तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मी हा कोबी चांगला परतून घेतला। साधारण मिनिटभर परतायचा, हाय फ्लेमवरती परतला तरी चालेल। आता ह्याच्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि गॅसची फ्लेम लो करायची। आता मंद किंवा मध्यम गॅसवरती आपल्याला हा कोबी पूर्णपणे शिजवून घ्यायचा आहे। हे पहा, 10 मिनिटानंतर झाकण उघडून पाहिलं, कोबी अगदी व्यवस्थित शिजलेला आहे। माझी ही जी कढई आहे ही थोडीशी पातळ आहे, त्यामुळे याला बऱ्याचदा ज्या सुक्या भाज्या असतात त्या कढईला लागतात। तर तुमच्याकडे जर जाड कढई असेल तर तुम्ही तिचा वापर इथे करू शकतात। आता हा कोबी छान पूर्णपणे शिजला आहे, याला मी बाजूला काढून घेते। त्यानंतर ह्याच कढईमध्ये पुन्हा 2 चमचे तेल घेतलं। आता मी ही भाजी बनवताना तेलाचा वापर कमी करते, पण तुम्ही आवडत असेल तर तेल जास्तही वापरू शकतात। तेल गरम झालं, त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे टाकले। आता जिरे मोहरी चांगले तडतडू द्यायचे। त्यानंतर त्यात अर्धा चमचा लसणाचे काप टाकून घ्यायचे, अगदी बारीक चिरून घ्यायचा लसूण, साधारण 3-4 पाकळ्या या लसणाच्या आहेत। त्यानंतर ह्यातच 1 हिरवी मिरची बारीक चिरून टाकली, 7-8 कढीपत्त्याची पानं टाकली। आता हे सगळं चांगलं तळून घ्यायचं आहे। आता हे छान परतून झाल्यानंतर यात आल्याचा किस टाकून घ्यायचा किंवा आलं लसणाची पेस्ट असेल तर ती वापरू शकतात। 1 छोटा कांदा अगदी बारीक चिरून टाकला। आता हा कांदा सोनेरी रंगावर परतून घेतला। हे पहा, कांदा इथे छान परतून झाला आहे। आता याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे। त्याआधी मी इथे 1 छोटा टोमॅटो टाकून घेतला आहे। टोमॅटो ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल। आता टोमॅटो मिनिटभर परतून घेतला। त्यानंतर यात मसाल्यांमध्ये आपल्याला टाकायचे अर्धा चमचा हळद, पाव चमचा हिंग, 1 चमचा लाल तिखट किंवा काश्मीरी लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात, 1 चमचा धने पावडर। हे सगळे मसाले टाकल्यानंतर हे छान एकजीव केलं। ही फोडणी देत असताना गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे। आता 1 चमचा याच्यात किचन किंग मसाला किंवा मग गरम मसाला किंवा मटन मसाला तुम्हाला आवडत असेल किंवा अवेलेबल असेल तो कोणताही मसाला इथे वापरू शकतात। मसाला टाकल्यानंतर एकजीव केलं। आता आपण जो कोबी शिजवून घेतलेला होता तो याच्यात टाकला आणि आता हे असं छान एकजीव करून घ्यायचं आहे। हे पहा, मंद गॅसवरतीच मी हे छान एकजीव करून घेतलं। त्यानंतर आपल्या याच्यात आता मीठ टाकायचं राहिलं आहे, तर ह्या स्टेजला आपल्याला चवीपुरतं याच्यात मीठ टाकून घ्यायचं आहे। मीठ टाकल्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं। हे अगदी छान परतून घ्यायचं। आपली भाजी ऑलरेडी शिजलेली आहे, त्यामुळे खूप जास्त आता शिजवण्याची गरज नाही आहे। परतून झालं की यावर झाकण ठेवू आणि फक्त 2 मिनटं मंद गॅसवरती एक वाफ काढून घेऊ। तर हे पहा, इथे मी आता ही भाजी छान शिजवून घेतली आहे। आता ही भाजी शिजवत असताना आवश्यकता जर वाटत असेल तर तुम्ही याच्यात थोडं थोडं करत पाणी टाकू शकतात। खूप जास्त पाणी टाकू नका, अगदी 2 चमचे 3 चमचे असं लागेल तसं पाणी याच्यात तुम्ही टाकू शकतात। पण नाही टाकलं आणि वाफेवरच भाजी शिजवली तर खूप छान लागते। आता वरून थोडीशी कोथिंबीर टाकली। कोथिंबीर टाकल्यानंतर एकजीव केलं। कोबी आपण आधी शिजवून घेतला होता, त्यामुळे आता काही खूप जास्त शिजवायची गरज नाही आहे। तर अशा पद्धतीने आपली ही चटपटीत अशी फुलकोबीची सुकी भाजी इथे तयार झाली आहे। तर मटकीची ही उसळ बनवण्यासाठी एका कढईमध्ये 2 टेबलस्पून तेल घेतलं, म्हणजेच 1 मोठा चमचा तेल। तेल चांगलं गरम करून घ्यायचं। त्यानंतर याच्यात थोडीशी मोहरी, म्हणजे पाव चमचा मोहरी टाकली। मोहरी चांगली तडतडू द्यायची आणि त्यानंतर मग याच्यात अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। आता ही जिरं मोहरी चांगले तडतडले की मग ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला लसणाच्या पाकळ्या। इथे मी 5-6 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतलं। तुम्ही हवं तर आलं लसणाची पेस्टसुद्धा वापरू शकतात। त्यासोबत 8-10 कढीपत्त्याची पानं टाकली आणि हे चांगलं परतून घेतलं। अगदी मिनिटभरातच हे सगळं छान परतलं जातं। त्यानंतर लगेचच आपल्याला याच्यात टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा। आता कांदासुद्धा आपल्याला सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे। हे परतत असताना हाय फ्लेमवरती परता, म्हणजे अगदी 2 मिनटात तुमची ही फोडणी तयार होते।
तर हे पहा, इथे कांदा छान सोनेरी रंगावर परतून झाला आहे. आता याच्यात मी टोमॅटो टाकून घेतला आहे. टोमॅटो ऑप्शनल आहे. काही लोकांना उसळ बनवताना टोमॅटो आवडत नाही टाकला तरी चालेल, पण टाकला तर खूप छान चटपटीत अशी चव लागते. इथे मी छोटा टोमॅटो टाकून घेतला बारीक चिरून. हा टोमॅटोसुद्धा मिनिटभर फक्त या फोडणीमध्ये परतून घेतला. आता लगेचच याच्यात मसाले टाकून घ्यायचे. तर इथे मी अर्धा चमचा हळद टाकली, त्यासोबतच 1 चमचा काश्मीरी लाल तिखट टाकलं आणि अर्धा चमचा घरचं लाल तिखट टाकलं आहे. 1 चमचा धने पावडर टाकली आणि हे सगळं चांगलं परतून घेतलं. आता हे मसाले छान परतून झाले की याच्यात आपल्याला शिजवून घेतलेली मटकी टाकायची आहे. तर ही मटकी शिजवण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनटं लागतात. एकदाची मटकी शिजली की त्यानंतर ही फोडणी देणं अगदी सोपं होतं. इथे मी शिजवून घेतलेली ही मटकी टाकली. आता ह्यासोबतच आपल्याला इथे चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ टाकल्यानंतर याच्यात आपण गरम मसाला टाकणार आहोत. तुम्हाला हवा तो मसाला इथे वापरू शकतात. किचन किंग मसाला वापरा किंवा मग गरम मसाला वापरा किंवा मग मटण मसाला वापरा. जो हवा तो मसाला इथे वापरू शकतात. पावभाजी मसाला टाकला तरीसुद्धा ही मटकी खूप छान लागते. आता मी इथे 1 चमचा गरम मसाला टाकून घेतला. हे चांगलं एकजीव केलं आणि हाय फ्लेमवरतीच ही मटकी 2 मिनटं फक्त शिजवून घेतली. शिजवत असताना वरती झाकण ठेवायचं आणि छान वाफ याची फक्त काढून घ्यायची. अशा पद्धतीने अगदी झटपट 10 मिनटाच्या आत तयार होणारी ही मटकीची उसळ किंवा मटकीची भाजी इथे तयार झाली आहे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना मटकीची भाजी हमखास आवडते आणि डब्याला देण्यासाठी खूप सोपा असा ऑप्शन आहे. इथे एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. त्यात अर्धा चमचा जिरं, 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला. हा कांदा आता सोनेरी रंगावरती आपल्याला परतून घ्यायचा आहे. हे पहा, कांदा छान परतून झालेला आहे. आता याच्यात थोडंसं म्हणजे अगदी पाव चमचा हिंग टाकून घेतला आणि अर्धा चमचा हळद टाकून घेतली. त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा लाल तिखट टाकून घेतलं. तिखटाची क्वांटिटी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी जास्त करू शकतो. आता हे तिखट आणि मसाले या तेलामध्ये चांगले परतून घेतले. त्यानंतर बारीक चिरलेली शिमला मिरची या फोडणीमध्ये टाकून घेतली. ही साधारण 200 ग्रॅम शिमला मिरची आहे. अगदी बारीक चिरून घेतली आणि त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत. आता ही शिमला मिरची या फोडणीमध्ये चांगली परतून घेतल्यानंतर चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही शिमला मिरची या फोडणीमध्ये 1 मिनिटभर छान परतून घ्यायची आहे. आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि 2-3 मिनटं ही शिमला मिरची शिजेल इथपर्यंत शिजवून घ्यायचं. हे पहा, शिमला मिरची शिजलेली आहे. आता याच्यात मी बेसन पीठ टाकून घेते. तर 2-3 चमचे बेसन पीठ इथे टाकून घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आणि लो गॅसवरतीच हे बेसन पीठ ह्या शिमला मिरचीसोबत परतत राहायचं. थोडं जास्त वेळ हे परतून घ्यायचं म्हणजे जे बेसन पीठ आहे ते कच्चं लागणार नाही. तर मंद गॅसवरती मी हे बेसन पीठ छान परतून घेते. तुम्हाला हवं तर इथे थोडंसं पाण्याचा शिंपडासुद्धा तुम्ही देऊ शकता. म्हणजे हे जे बेसन पीठ आहे ते खूप जास्त कोरडं होणार नाही किंवा ही भाजी जर तुम्हाला थोडीशी ओलसर हवी असेल तर थोडं पाणी टाका. 3-4 मिनटं चांगलं मंद गॅसवरती परतून घेतल्यानंतर हे जे बेसन पीठ आहे ते सुद्धा छान परतून झालं आहे आणि आपली शिमला मिरचीची भाजी इथे तयार आहे. ही भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये 1 मोठा चमचा तेल घेतलं. तेल कडकडीत गरम झालं की त्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे. जिरं मोहरी तडतडले की 8-10 लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या. त्यासोबतच 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकायचा. 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची आणि हे सगळं छान एकजीव करायचं. आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे. कांदा सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतून घेतलं. त्यानंतर अर्धा चमचा हळद, थोडंसं हिंग, अर्धा चमचा धने पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा. आता हे मसाले या फोडणीमध्ये चांगले परतून घेतले. त्यानंतर याच्यात 1 मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक चिरून टाकायचा. आता हा टोमॅटो थोडासा शिजेल इतपत परतून घ्यायचं. त्यानंतर काही भाज्या याच्यात टाकून घ्यायच्या आहेत. तर पाव कप मी इथे शिमला मिरचीचे काप टाकून घेतलेत. अर्धा कप बटाट्याचे काप टाकून घेतलेत किंवा मग 1 मध्यम आकाराचा बटाटा त्याचे आपल्याला हवे तसे छोटे किंवा मोठे काप करून टाकून घ्यायचे. आता हे सगळं एकजीव केलं. त्यानंतर 1 कप भरेल एवढा इथे मी श्रावणी घेवडा घेतला आहे, म्हणजेच बीन्स घेतलेत. हे सुद्धा स्वच्छ निवडून धुवून घेतलेत. हे आता ह्या फोडणीमध्ये ह्या भाज्यांसोबतच छान परतून घेतले. आता हे सगळं परतून झालं की याच्यात आपल्याला फुलकोबी टाकून घ्यायचा आहे. तर 2 कप भरेल एवढा हा फुलकोबी आहे.
जो चिरून घेतल्यानंतर गरम पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचा. आता हे सगळं छान परतून घेतलं. आता हे हाय फ्लेमवरतीच आपल्याला 2-3 मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे. चवीपुरता मीठ टाकायचं आणि आता हाय फ्लेमवरती 2-3 मिनटं हे छान परतून घेऊ. आता हे सगळं चांगलं परतून झालं की त्यानंतर ह्या कढईवर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवरती ही भाजी शिजवून घ्यायची. पाणी टाकायची आवश्यकता नसते, पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही थोडंफार पाणी याच्यात ॲड करू शकतात. झाकण ठेवल्यानंतर 3-4 मिनटं मी हे चांगलं शिजवून घेतलं. तुम्ही बघू शकतायत भाजी छान शिजलेली आहे. आता याच्यात 2-3 चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला. शेंगदाण्याचा कूट ऑप्शनल आहे, नाही टाकलं तरी चालेल. शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर हाय फ्लेमवरती ही भाजी मी 2-3 मिनटं पुन्हा परतून घेते, कारण याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल यासाठी. तुम्हाला जर थोडासा रस्सा हवा असेल तर मंद गॅसवरतीच ही भाजी अजून 2 मिनटं शिजवून घ्या. आता भाजी शिजल्यानंतर कोथिंबीर टाकायची. त्यानंतर पुन्हा हे चांगलं एकजीव करायचं. ही कोथिंबीर भाजीमध्ये छान व्यवस्थित मिक्स झाली की त्यानंतर 1 मिनटं फक्त ही भाजी आपल्याला पुन्हा शिजवून घ्यायची आणि लगेच गॅस बंद करायचा आहे. अशा पद्धतीने आपली ही मिक्स व्हेज इथे तयार झाली. इथे मी 4-5 कारली घेतली आहे. ही कारली छोट्या आकाराची घेतली कारण मला ही अख्ख्या कारल्यांची भाजी बनवायची होती. जर तुमच्याकडे मोठी कारली असतील तर तुम्ही त्याचे 2-3 भाग करून ही भाजी बनवू शकता. तर मी इथे सुरुवातीला कारली स्वच्छ धुवून घेतली, त्यानंतर पुसून घेतली आहे. आता कारल्यांचं दोन्ही बाजूंचे जे देठं असतात ते मी काढून टाकले. त्यानंतर मधोमध ह्या कारल्याला अशा पद्धतीने चिरून घ्यायचं की जेणेकरून आपण त्याच्यात मसाला भरू शकू. आता कारल्यातल्या ज्या बिया आहेत त्या मी काढून घेतल्या आहेत, पण हे ऑप्शनल आहे. तुम्हाला या बिया नसतील काढायच्या तरी चालेल, पण बिया काढून घेतल्यामुळे सुद्धा कारल्याचा जो कडवटपणा आहे तो कमी होतो. तर मी इथे ह्या सगळ्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकतायत हे कारले आता आपण त्याच्यात मसाला भरू शकू अशा पद्धतीने हे तयार करून घेतलेत. तर हवं तर ह्या बिया मसाल्यामध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकतात. मी इथे ह्या बिया वापरणार नाही आहे. आता कारल्यांना मी मीठ लावून घेते, कारण बऱ्याचदा आपण मसाल्यात तर मीठ वापरतोच, म्हणजे जे वाटण असतं त्यात आपण मीठ घालतोच, पण हे कारल्याचं जे साल आहे किंवा कारले आहेत यात पूर्णपणे मीठ शोषलं जात नाही, त्यामुळे भाजी थोडीशी कडवट लागू शकते. तर मी इथे ह्या कारल्यांना अशा पद्धतीने मीठ लावून घेतलं आहे. आता एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, त्यावरती चाळणी ठेवली, त्यामध्ये हे कारले ठेवायचे आणि झाकण बंद करून हाय फ्लेमवरती साधारण 7 ते 8 मिनटं हे कारले छान वाफवून घ्यायचे. आता कारले वाफवून होतात तोपर्यंत आपण ह्याचं वाटण बनवून घेऊ. वाटण बनवण्यासाठी इथे मी एका मिक्सरच्या भांड्यात घरातील एका मध्यम आकाराच्या वाटीच्या प्रमाणात पाऊण वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे घेतले. थोडीशी त्यात कोथिंबीर टाकायची, 1 इंच आल्याचा तुकडा आणि 2 ते 3 चिंचेचे तुकडे टाकून घेतले. चिंचेच्या जे चिंचोक्या असतात त्या काढून घेतलेल्या आहेत. 4-5 लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि यातच पाव वाटी भाजून घेतलेले सुके खोबऱ्याचा किस टाकून घेतला. आता ह्यात अर्धा चमचा हळद, 1 ते 1.5 चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट, 1 चमचा धने पावडर, चवीपुरता मीठ आणि 1 ते 2 चमचे गुळाची पावडर टाकून घेतली. जर गुळ पावडर नसेल तर इथे आपण किसून किंवा चिरून घेतलेला गुळही वापरू शकतो. आता हे सगळं मिक्सरमधनं आपल्याला थोडंसं जाडं भरडं असं वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे वाटण मी मिक्सरमधनं थोडंसं बंद चालू करत फिरवून अशा पद्धतीने वाटून घेतलं आहे. तुम्ही बघू शकतायत असं जाडसर वाटण आपल्याला पाहिजे, यामुळे भाजी छान खरपूस अशी तयार होते. तर आता इथे वाटण तयार आहे. आता पाहू आपले कारले शिजलेत की नाही ते. आता साधारण 7-8 मिनटं झालेले आहेत. कारल्यांवरचं झाकण उघडून पाहायचं. हे पहा, कारले आता शिजलेले वाटत आहेत. तर मी चमच्याने हे चेक करून पाहते. काटा चमचा टोचून पाहिला तर अगदी अलगद ह्या कारल्यांमध्ये जातोय, म्हणजे कारले छान शिजलेत. आता हे कारले बाजूला काढून घ्यायचे आणि थोडेसे कोमट होऊ द्यायचे, कारण आपल्याला याच्यात मसाला भरायचा आहे. तर अगदी गरम गरम मसाला भरू शकत नाहीत, नाहीतर हाताला चटका लागू शकतो. कारले थोडे कोमट झाल्यानंतर ह्याच्यात मसाला भरून घ्यायचा. भरपूर वाटण ह्याच्यात भरायचं, म्हणजे कारल्याची टेस्ट खूप छान लागते. जेवढं शक्य होईल तेवढं अशा पद्धतीने हलक्या हाताने दाबून मी हे वाटण यात भरून घेते. तर हे छोटे छोटे कारले आहेत, तरी एका कारल्यात साधारण 2 ते 3 चमचे भरेल एवढं मी वाटण भरून घेतलं आहे. अशा पद्धतीने वाटण ह्या कारल्यांमध्ये भरलं आणि त्यानंतर याची जी आपण भाजी बनवणार आहोत ती भाजी अजिबात कडू होत नाही.
हे जे वाटण आहे याची टेस्टसुद्धा त्या कारल्यांमध्ये उतरते. आणि दुसरं म्हणजे आपण चिंच, गूळ ह्यासारख्या चटपटीत जिन्नस आपण याच्यात वापरले, त्यामुळे ह्या भाजीची चव खूप छान लागते. कारले भरून झालेत. आता इथे मी एक जाड कढई घेतली आहे, त्यात 2 चमचे तेल टाकून घेतलं. आता याच्यात आपण जे भरून घेतलेले कारले आहेत ते ठेवायचे. मसाला भरलेला भाग वरच्या दिशेने येईल अशा पद्धतीने हे कारले मी इथे ठेवले. त्यानंतर ताटात जो मसाला किंवा वाटण शिल्लक होतं ते सुद्धा या तेलात टाकायचं. आता हे वाटण ह्या तेलात आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे, पण हे हलक्या हाताने परतायचं, कारण वाटणासोबत हे कारलेसुद्धा परतले जाणार आहेत. तर अशा पद्धतीने अगदी सावकाश मी हे वाटण परतून घेते. तर हे पहा, हे वाटण इथे परतून झालेलं आहे. आता ही भाजी बनवायला आपल्याला इथे पाणी वापरायची अजिबात गरज पडत नाही, कारण बऱ्याचदा पाणी टाकल्यामुळे सुद्धा कारले कडू लागू शकतात. तर इथे मी झाकण ठेवलं, गॅसची फ्लेम लो केली आणि लो फ्लेमवरती 5 मिनटं हे कारले किंवा ही जी भाजी आहे ही वाफवून घेतली. हे पहा, 5 मिनटानंतर जे वाटण आहे ते आणि कारलेसुद्धा छान खरपूस असे तयार झालेले आहेत. आता हे कारले पुन्हा हलक्या हाताने थोडेसे उलटून घेऊ, कारण हे कारले सगळ्या बाजूने छान वाफवले गेले पाहिजे. आता पुन्हा झाकण ठेवून 5 मिनटं लो फ्लेमवरती ही भाजी वाफवून घेते. पुन्हा 5 मिनटानंतर झाकण काढायचं आणि आपली ही जी कारल्याची भाजी आहे तुम्ही बघू शकतायत किती छान खरपूस अशी तयार झालेली आहे. हे वाटण खूप छान लागतं आणि ह्या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवली तर अजिबात कडू होणार नाही. शिवाय कारले शिजायलाही खूप वेळ लागत नाही, कारण आपण आधीच ते वाफवून घेतलेले असतात. तर अगदीच 15 ते 20 मिनटात आपली ही कारल्याची भाजी तयार होते. तर अशा पद्धतीने आपली ही चटपटीत अशी कारल्याची भाजी, भरल्या कारल्याची भाजी इथे तयार झालेली आहे. छान खरपूस हा मसाला लागतो. पोळीसोबत खा किंवा भाकरीसोबत खा, ही भाजी खूप चविष्ट अशी लागते. तर मग तुम्हीसुद्धा ही भाजी जरूर बनवून पहा आणि कशी झाली हे मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि त्यासोबतच तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला अजिबात विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.